माझ्या आयुष्यात मला कुठलाच आधार उरलेला नव्हता. असं वाटत होतं जसं कडाक्याच्या उन्हात मी डोक्यावर काही न घेता उभी आहे. नशिबाने एका क्षणात माझा सारा अभिमान आणि गर्व हिरावून घेतला होता. आता काहीच सुचत नव्हतं. कुठे जावं, काय करावं, कुणाशी आपली घालमेल बोलून दाखवायची. मी तर माझं संपूर्ण आयुष्य एका खोट्या स्वप्नामागे घालवलं होतं. ना तेव्हा मला सुख मिळालं, ना आता मिळत होतं. बसलेले असताना मी माझ्या भूतकाळात हरवून गेले आणि युवराजविषयी विचार करू लागले. माझं आणि त्याचं आयुष्य किती भरलेलं होतं. तुझ्याशी लग्न नाही झालं तर मी मरेन. तूच माझं आयुष्य आहेस. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, असं तो डोळे बंद करून भावनांनी भरलेल्या स्वरात म्हणायचा. त्याच्या बोलण्यात प्रेमाची उष्णता असायची, जी मला वितळवून टाकायची. माझ्या गालांवर लाजेची लाली यायची आणि मला एक विलक्षण आनंद वाटायचा. मी तुझ्याशिवाय कधीच कोणाशी लग्न करणार नाही. जर तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तर मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असं मी त्याला सांगायचे. मी त्याच्या हातावर हात ठेवून त्याला विश्वास द्यायचे आणि त्याने माझा हात धरून ओठांवर ठेवला. त्याच्या या कृतीने मी लाजेने थरथर कापू लागले, कारण त्याने कधीच मला स्पर्श केला नव्हता. पण त्या दिवशी त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या हातावर झाला तेव्हा मी एका वेगळ्याच अवस्थेत गेले. एक गोडशी वेदना माझ्या मणक्यांपर्यंत उतरली. त्याला माझ्यावर खूप प्रेम होतं. त्याचं प्रत्येक वाक्य माझ्यासाठी अंतिम निर्णयासारखं असायचं. मी त्याचं प्रत्येक म्हणणं ऐकायची. खरं तर त्याने मला कधीच काही आदेश दिला नव्हता, पण त्याचं काही ना ऐकणं म्हणजे जणू काही आपल्या मालकाच्या आज्ञेचा अवमान करणं वाटायचं. आम्ही लहानपणापासून मित्र होतो. एकत्र खेळत मोठे झालो होतो. आमचं नातं गल्लीतल्या इतर मुलांपेक्षा खूप घट्ट होतं. आम्ही कधीच भांडलो नव्हतो. अगदी छोट्या गोष्टींवरून सुद्धा आमच्यात मतभेद झाले नव्हते. आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा खूप चांगले संबंध होते. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा युवराजला भेटणं मी कमी केलं, कारण आता आई मला घराबाहेर जाऊ देत नव्हती. मी डॅडींची लाडकी होते, म्हणून त्यांच्या समोरच आईकडे बाहेर जाण्याची मागणी करायची, जेणेकरून आई मला नकार देणार नाही. अशा प्रकारे मी युवराजला नहरकाठी भेटायला जायचे. आमच्या गावातला तो कोपरा खूप शांत आणि सुंदर होता. नहरच्या बाजूला डोंगर होते. डोंगराच्या पायथ्याशी मोठमोठे दगड होते, ज्यावर बसून आम्ही पाय पाण्यात सोडून गप्पा मारायचो. हे सगळं कृत्रिमपणे तयार केलं गेलं असलं तरी इतकं सुंदर होतं की पाहणाऱ्यांच्या नजरा स्तब्ध व्हायच्या. जिथे आम्ही बसायचो तो कोपरा नेहमीच निर्मनुष्य असायचा. मी दर 2-3 दिवसांनी युवराजला भेटायला तिथे जायचे आणि आम्ही तासनतास बोलायचो. त्या दिवशी पहिल्यांदाच युवराजने माझा हात पकडला होता. मला पोटात गुरगुल्या होत होत्या. ही गोडगोड भावना खूपच छान वाटत होती. मनात आलं की युवराज काही वेळ माझा हात असाच धरून ठेवू, पण रात्रीच्या सावल्या वाढायच्या आधी मला घरी परतणं गरजेचं होतं. म्हणून मी मनावर दगड ठेवून युवराजला निरोप दिला आणि घरी निघाले. जाताना मागे वळून पाहिलं, तो अजूनही त्या दगडावर झोपलेला होता. त्याचा खोल श्वास मला ऐकू येत होता. मी शांतपणे घरी आले, पण ती संपूर्ण रात्र मी जागून काढली, कारण वारंवार युवराजच्या स्पर्शाची भावना मनात उगम पावत होती. पुढचे 6 दिवस मी युवराजला भेटायला गेले नाही. 7व्या दिवशी तो आमच्याकडे आला. हातात खिरीची ट्रे होती. आईला देताना म्हणाला, आईनं खीर बनवली होती, म्हणून म्हटलं तुम्हाला पण देऊन जावं. निधीला खीर खूप आवडते ना. युवराजचं बोलणं ऐकून आई खूप खुश झाली. आजकालच्या काळात कोण एवढं प्रेमाने आपल्या लहानपणाच्या मैत्रिणीच्या आवडीला लक्षात ठेवतं. आईनं त्याला रिकामं भांडं दिलं आणि रात्रीच्या जेवणासाठी थांबवून घेतलं. मीही गप्प बसून आईला स्वयंपाकात मदत करू लागले. या वेळात मी अनेकदा युवराजकडे पाहिलं, पण त्याने चेहऱ्यावर गांभीर्य आणून माझ्याकडे दुर्लक्ष केलं. तो रुसल्यासारखा वाटत होता आणि त्याची नाराजी माझ्या मनाला अस्वस्थ करत होती. पप्पा घरी आले नव्हते. भाऊही 2-3 दिवसांसाठी शहरात गेला होता. आई स्वयंपाक कामात व्यस्त होती. मी संधी पाहून हळूच अंगणात आले. मुद्दाम अंगणाची लाईट लावली नव्हती. युवराज अंधारातच बसला होता. मी शांतपणे त्याच्या शेजारी जाऊन खाटेवर बसले. युवराज, तू माझ्यावर लागवलेला आहेस का?
मनात हजारो शंका घेऊन मी त्याला विचारलं, पण त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. युवराज, प्लीज मला सांग ना, तू रागवला आहेस का? पण तरीही तो गप्पच राहिला. त्याची ही शांतता मला घाबरवत होती, शंका आणि भीतीच्या गर्गेत टाकत होती. मी वारंवार विचारल्यावरही त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. एकतर आई बाहेर येईल याची भीती होती, आणि दुसरं युवराजची नाराजी माझ्या मनावर खूप जड झाली होती. मी अखेर फोडून रडायला लागले. तेव्हा युवराज गडबडून गेला आणि म्हणाला, हो, मी तुझ्यावर रागवलं होतो, पण प्लीज तू रडू नकोस, तू मला समजावू शकतेस. तो हकलत हकलत बोलत होता. त्याने माझे दोन्ही हात धरले आणि मला काही सुचेनासं झालं. मी त्याच्या छातीशी टेकून रडायला लागले. युवराजने हलकेच आपले हात माझ्या भोवती घातले आणि माझं डोकं शहाऱ्यांनी सहलावत मला शांत करू लागला. खूप वेळ रडल्यावर मला जाणवले की मी युवराजच्या मिठीत उभी आहे. मग मी हळूच मागे सरकले आणि डोळे पुसत स्वयंपाकघराकडे जायला लागले. तेवढ्यात युवराजने माझा हात पकडला आणि मला स्वतःकडे ओढून घेतलं. मी पुन्हा एकदा त्याच्या छातीशी टेकले होते. माझे केस चेहऱ्यावर सावरले होते. तेव्हा त्याने एका हाताने ते कानामागे करत हळूच माझ्या कानात म्हटलं, हे चुकीचं आहे. आता थोडा वेळ तरी माझ्याजवळ बस. इतके दिवस तू भेटायलाच आली नाहीस. मी रागवलेलो होतो, पण तुझे अश्रू पाहून सारा राग निघून गेला. बस ना माझ्याजवळ थोडा वेळ. युवराजचंही विनवणं ऐकून मी थोडी घाबरले. आई स्वयंपाकघरात होती, आणि जर ती इथे आली असती आणि आम्हाला अशा अवस्थेत पाहिलं असतं तर मोठा गोंधळ झाला असता. युवराज, मी उद्या नक्की तुझी भेट घेईन, पण प्लीज मला आत्ता जाऊ दे, अशी मी विनवणी करत सांगितलं. ठीक आहे, पण एक काम कर, मला गालावर एक किस दे आणि मग जा. युवराजच्या पुढच्या मागणीने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे तो काय बोलतोय? माझ्यात एवढी हिंमत नव्हती. एकदा हात धरल्यावरच मी संपूर्ण आठवडा त्याचा सामना करू शकले नव्हते, आणि आता तो माझ्याकडून अशी मागणी करत होता जी माझ्या आवाक्याबाहेरची होती. मी खूप हताश नजरेने युवराजकडे पाहिलं, पण त्याने काहीच दखल घेतली नाही. बरं ठीक आहे, आत्ता मला जाऊ दे. मी जेव्हा तुला भेटायला येईन तेव्हा चुंबनही देईन, असं मी म्हणाले. माझं बोलणं ऐकून युवराजने भुवया उंचावत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, विचार कर, उद्या मला चुंबन देणं तुला महागात न पडो. युवराजने मजेत मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या क्षणी माझ्या मनावर फक्त आईचा धसका होता. तिने जर बघितलं असतं तर काय झालं असतं कोण जाणे. म्हणून मी युवराजचं ते विचित्र वागणं मान्य केलं आणि वचन देत स्वयंपाकघराकडे धावत गेले. युवराजने आमच्यासोबत रात्रीचं जेवण केलं आणि मग तो आपल्या घरी गेला. मी खोलीत जाऊन झोपायला गेले, पण माझं लक्ष पुन्हा एकदा युवराजकडेच जात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा माझे पाय थरथरत होते. लाज वारंवार मनावर हावी होत होती आणि मी विचार करत होते की युवराजची ती मागणी मी कशी पूर्ण करणार. अनेकदा मनात आलं की मी युवराजला भेटायलाच जाऊ नये. ना भेट ना चुंबन, पण मग त्याच्या रागवण्याचा विचार यायचा. त्याला मी किती अवघडीनं शांत केलं होतं. संध्याकाळ झाली तेव्हा मी आईला सांगून नहरकाठी गेले. तिथे युवराज आधीच माझी वाट पाहत बसला होता. मी लाजत लाजत जाऊन त्याच्या जवळच्या दगडावर बसले. नेहमीसारखं हसत खेळत काही बोलले नाही, फक्त शांतपणे बसून राहिले. युवराजला कदाचित माझी शांतता आवडली नाही, पण तो माझ्या बोलण्याची वाट पाहत होता. खूप वेळ मी काहीच बोलले नाही. तेव्हा युवराज माझ्यासमोर बसला आणि माझे दोन्ही हात हातात घेतले. निधी, इथे बघ, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. तुला असं वाटतं का की मी फक्त तुझ्यासोबत वेळ घालवतोय, किंवा मी असा माणूस आहे ज्याला फक्त शरीराची हवा आहे? जर माझ्याजवळ येण्याने तुझं मन घाबरत असेल तर मला काहीच अडचण नाही. मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी मजबूर करू शकत नाही. तू माझं सर्वस्व आहे आणि मला तुला अस्वस्थ बघणं आवडणार नाही. मनातून हे सगळे फालतू विचार काढून टाक. चल ये, आपण आंबे खाऊया. मी खूप सारे आंबे घेऊन आलोय.
युवराजने माझं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. आम्ही दोघं एकत्र बसून आंबे खायला लागलो. त्यावेळी माझ्या मनात फक्त युवराजच चालू होता. तो किती चांगला होता, माझ्या भावना किती काळजीपूर्वक समजून घेत होता आणि मी मात्र त्याचं मन आधीच दुखावलं होतं. आंबे खाताना आम्ही दोघं हसत बोलत होतो. लहानपणीच्या आठवणी निघाल्या. युवराज हसून लोटपट झाला होता. त्याचं हसणं किती सुंदर होतं. त्याचं हसणं पाहत मी एक क्षणासाठी स्तब्ध झाले. मग गुडघ्यावर सरळ बसले, त्याच्याकडे झुकले, त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या गालावर माझे होठ टेकवले. ही सगळी गोष्ट 1 मिनिटात झाली होती, पण मी दिलेलं वचन पूर्ण केलं होतं. युवराज आश्चर्याने माझ्याकडे टक लावून पाहत होता आणि मी मात्र चेहरा दुसऱ्या बाजूला वळवून बसले होते. त्याच्याकडे बघायची हिंमतच नव्हती. जे केलं होतं त्यानंतर मला स्वतःचीच लाज वाटत होती. निधी, इथे बघ, माझ्याकडे. युवराजने माझं नाव घेऊन हाक मारली, पण मी चेहरा वळवूनच बसले. तो उठून माझ्या समोर आला. तेव्हा मी पुन्हा चेहरा दुसरीकडे वळवला. तो पुन्हा माझ्या समोर बसला. आता त्याने माझा चेहरा हळूच हनुवटीने वर केला आणि माझ्या कपाळावर ओठ टेकवले. एक शांतता होती जी माझ्या संपूर्ण अस्तित्वात उतरली. मी डोळे मिटून घेतले. युवराज माझ्या शेजारच्या दगडावर बसला आणि त्याने एक हात माझ्या खांद्यावर अलगद ठेवला. मीही आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून बसले आणि आम्ही दोघं खूप वेळ बोलत बसलो. निधी, मला भूक लागली आहे. जेवण केव्हा मिळणार? मी अजूनही भूतकाळात हरवलेली होते आणि अजून किती वेळ हरवून राहिले असते कोण जाणे. पण अचानक माझ्या नवऱ्याचा आवाज कानावर आला आणि मी वर्तमानात परत आले. माझं वर्तमान अतिशय कडवट होतं. लगेच आणते, असं म्हणत मी लगेच कामाला लागले. माझं लग्न सुजयशी 6 वर्षांपूर्वी झालं होतं. त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी होती, परी. घरात सगळे तिला परी परी म्हणायचे. परी माझ्याच वयाची होती. माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असेल. माझं सुजयशी लग्न का झालं ही एक वेगळीच गोष्ट होती. मी स्वयंपाक केला, त्याच्यासमोर जेवण वाढलं आणि परीच्या खोलीकडे वळाले. परी तशीच गुडघ्यावर डोकं टेकवून बसली होती. मला पाहताच म्हणाली, तुम्ही जे करू इच्छिता ते मी कधीही होऊ देणार नाही. कदाचित बाबा तुमच्याबद्दल बरोबरच म्हणतात. माझ्यासमोरून निघून जा आणि हे प्रेमाचं नाटक माझ्यासमोर करू नका. परीने एका मिनिटात माझं मन पूर्णपणे चुरगळून टाकलं. विश्वास बसत नव्हता की हे सगळं तीच परी बोलते जी पूर्वी माझ्या प्रेमाच्या शपथा घेत होती आणि जिच्यासाठी मी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. जेव्हा मी या घरात नववधू बनून आले होते तेव्हा परी घाबरलेल्या नजरेने माझ्याकडे बघत होती. सावत्र आईची भीती तिच्या मनात खोलवर बसवण्यात आली. तेव्हा मी पुढे होऊन तिला मिठीत घेतलं आणि सगळं सांगितलं की तिला माझ्याशी घाबरण्याची काहीही गरज नाही. तिला वाटेल तसं ती माझी मैत्रीण बनून राहू शकते, मुलगीसारखीही राहू शकते आणि जर तिला माझ्याशी बोलायचं नसेल तर मी प्रयत्न करीन की तिच्यासमोर फारसं येऊ नये. माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिनं मला आई म्हणून हाक मारली. तेव्हा माझ्या दुःखाने भरलेल्या अंतःकरणावर जणू काही थंड पावसाच्या सरी पडल्या. मी ज्यावेळी खोल दुःखात बुडालेली होते तेव्हा वाटलं जणू माझ्या सगळ्या वेदनांना इलाज मिळालाय. मी ज्या अवस्थेत या घरात आले होते तिथे माझ्याबरोबर खूप मोठा अन्याय झाला होता, पण परीला पाहून माझं सगळं दुःख जणू नाहीसं झालं होतं. मला सुजयच्या खोलीत नेण्यात आलं. सुजय माझ्यासमोर बसले होते. ते अगदी पारंपरिक विचारांचे पुरुष होते, ज्यांना आयुष्यात कधीही लग्न करावं लागलं तरी त्यांना नेहमीच एखादी तरुण आणि सुंदर मुलगीच निवडायची असते. नंतर मग त्या मुलीत 100 चुका काढा, तिच्या चारित्र्यावर शंका घ्या किंवा स्वतः न्यूनगंडात बुडून जा, पण लग्न मात्र कुठल्याही परिस्थितीत तरुणीशीच करायचं असतं. दुसऱ्या लग्नासाठीही ते कधीच समजूतदार आणि परिपक्व स्त्रीची निवड करत नाही. सुजयसुद्धा असाच पारंपरिक पुरुष निघाला. त्याने कधीच माझ्या मनाच्या इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
तो उघडपणे माझ्या हातावर पैसे ठेवायचा आणि सगळ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हायचा. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मला स्पष्ट करून सांगितलं की मला परीची आई बनून राहायचं आहे. तिला काहीही त्रास होऊ देता कामा नये. त्याचबरोबर घर सांभाळायचं आणि त्याच्या इज्जतीची विशेष काळजी घ्यायची. मग त्याने मला धमकीही दिली होती, ज्या दिवशी जर मला कळालं की तू माझी इज्जत कमी करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. जर मला स्वतःची इज्जत घालवायचीच असती तर मी आधीच ती घालवली असती. सुजयशी लग्न करून या घरात आलेच नसते. मी गप्प राहिले. काही बोलले असते तर माझ्यासाठी नरक उभा राहिला असता. मी त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. त्याचं घर पूर्णपणे सांभाळलं आणि परीशीही मैत्री केली. हळूहळू परी माझ्याशी एकरूप होऊ लागली. ती मला खूप गोड वाटू लागली होती. दुनियादारीचा अजिबात अनुभव नसलेली ती फारच निरागस होती. आईच्या प्रेमापासून वंचित राहिल्याचं तिला फार खोल दुःख होतं, ज्यामुळे तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम झाला होता. ती फार पटकन घाबरायची. पाहुण्यांसमोर यायला तिला भीती वाटायची. घराबाहेर जाणं देखील तिला कठीण वाटायचं. मी हळूहळू तिच्यातल्या प्रत्येक कमतरतेला भरून काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या व्यक्तिमत्वात जो रिकामेपणा होता तो मी पूर्णपणे भरू शकले नाही, पण थोडा आत्मविश्वास मात्र मी तिच्यात जागवू शकले. आता ती बाहेरही जायला लागली होती आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांशीही संवाद साधू लागली होती. त्याशिवाय ती आता माझ्याशी बोलायला लागली होती आणि काही गरज असली तर ती आपल्या वडिलांकडेही बोलत होती. मला असं वाटायला लागलं होतं की माझं अस्तित्व परीमध्येच सामावलं आहे. ती जरासुद्धा आजारी पडली की मी संपूर्ण रात्र तिच्या शेजारी बसून जागत असायचे. तिची उपस्थिती मला स्वतःकडे खेचत होती. हे कळत नव्हतं, पण आमच्यात एक अनामिक नातं तयार झालं होतं. परी कधीकधी माझ्यापासून वैतागायची, पण मी मात्र तिच्या प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असायचे. सुजयलाही माझं तिच्यावरचं इतकं प्रेम पाहून आश्चर्य वाटायचं आणि तो याचा उल्लेख अनेकदा करायचा. लग्नाच्या सुरुवातीला सुजयला माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, पण त्या हळूहळू दूर झाल्या. मी स्वतःला त्याच्या रंगात मिसळून घेतलं होतं. हो, इतकं नक्की आहे की मी आजतागायत सुजयवर प्रेम करू शकले नाही. माझ्या मनात अजूनही युवराज पूर्ण आदर आणि गहिरेपणासह बसलेला होता. तो माझ्या लहान वयातली पहिली प्रेम कहाणी होता आणि असं म्हणतात की कच्च्या वयात झालेलं प्रेम खूप खोल असतं. त्याचे ठसे सहजासहजी जात नाही. माझ्या मनातही युवराजच्या आठवणींचा एक समुद्र सतत उसळत असायचा. घराची जबाबदारी आणि परीमुळे जरी मी व्यस्त असले तरी जर थोडीशी फुरसत मिळाली तर मी त्याच्या आठवणीत हरवून जायचे. मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत पूर्ण वफादार होते. कधी कोणत्याही पुरुषाकडे वाईट नजरेने मी पाहिले नाही, पण माझ्या मनावर मात्र माझा काहीच ताबा नव्हता. युवराजच्या आठवणींबाबतीत मी पूर्णपणे असहाय्य होते. मला ती नहरची काठ, तिथे बसून आमचं आंबे खाणं, खूप गप्पा मारणं, जुगनूसारख्या डोळ्यांनी एकमेकांना दिलेली साथ, निभावण्याचे वचन सगळं आठवायचं. आणि मग माझ्या मनात एक भीती निर्माण व्हायची की तो कुठे असेल, कशा अवस्थेत असेल. लग्नानंतर मी ना गावाकडे कधी गेले होते ना कधी त्याला पाहिलं होतं. युवराज माझ्या आयुष्यातून निघून गेला होता. मी माझ्या माहेरच्या प्रत्येक नात्याला स्वतःसाठी हराम मानलं होतं, कारण युवराजला माझ्यापासून दूर करण्यामध्ये माझ्या घरच्यांचाच सगळ्यात मोठा हात होता. युवराज कोणत्या तरी मार्गाने माझ्या मनाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला होता, पण मी त्याच्यासाठी माझे सगळे दरवाजे बंद करून टाकले होते. तो तडफडत राहिला, विनवण्या करत राहिला, पण मी त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. ना त्याच्याकडे बघितले ना त्याचा आवाज ऐकला. शेवटी मी त्याला एक असह्य वेदना देऊन सुजयच्या आयुष्यात स्वतःला कायमचं सामावून घेतलं होतं. आणि मग परीचं प्रेम आणि लग्नाची 5 वर्षे गेल्यानंतर मी अखेर युवराजच्या आठवणींपासून बाहेर येण्यात यशस्वी झाले होते. प्रेम आजही मला त्याच्यावर तितकंच होतं जितकं आधी होतं, पण आता माझ्या मनातलं दुःख थांबलं होतं.
आता मी एकटी असताना त्याच्या आठवणीत रडत नसायचे, उलट त्या वेदनेला हसत हसत स्वीकारायचे. मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करायचे की युवराज तिथे कुठे असेल, जशा अवस्थेत असेल, कायम आनंदित राहो. अनेकदा माझ्या मनात ही इच्छा उगम पावते की कदाचित त्याचं लग्न झालं असेल, त्याला मुलंबाळं झालेली असतील. सुजयने मला कधीही कुटुंब वाढवू दिलं नव्हतं, कारण त्यांना वाटायचे की जर माझं स्वतःचं मूल झालं तर माझं लक्ष परीकडून दूर होईल. हा माझ्यासोबत झालेला खूप मोठा अन्याय होता. पण माझ्या सवयीप्रमाणे मी यावरही सुजयसमोर काही बोलले नाही. आणि तेव्हापासून सुजय मला थोडंसं पसंत करायला लागले, थोडं महत्त्व द्यायला लागले. नाहीतर आमचं नातं फक्त गरजेपुरतं मर्यादित होतं. जेव्हा एखादा वयस्कर पुरुष तरुण मुलीशी लग्न करतो, तेव्हा तिच्या प्रत्येक गोष्टीला मान दिला जातो, तिचे लाड केले जातात, तिच्या प्रत्येक इच्छेला डोळ्यावर घेतलं जातं. पण माझ्या बाबतीत सगळं उलटच घडलं. सुजयने मला त्यांच्या आयुष्यात कधीच जागा दिली नाही, ना प्रेम. त्यांनी फक्त त्यांच्या गरजांसाठी माझ्याशी लग्न केलं आणि आता माझ्याकडून त्याच गरजा पूर्ण करून घेत होते. युवराज नेहमी म्हणायचा, तुझं सौंदर्य असं आहे की ते दुर्लक्ष करणं शक्यच नाही आणि तुझ्या निरगसतेमध्ये माणूस हरवून जातो. पण आता त्याचे हे शब्द मला फक्त रिकामे वाटू लागले होते. कारण जर माझं सौंदर्य आणि निरागसता खरंच एवढी खास असती तर माझा नवरा तरी माझ्याकडे कधी आकर्षित झाला असता. माझं मन पुन्हा एकदा भूतकाळाकडे धाव घेत होतं, जिथे मी होते, युवराज होता आणि आमचं हसत खेळत आयुष्य होतं. त्या दिवशीही आम्ही नहरच्या काठावर भेटलो होतो, जसे नेहमी भेटायचो. गेले 4 वर्ष आमची ही सवय होती. जेव्हा आम्ही पहिल्यांदा एकमेकांवर प्रेम व्यक्त करून तिथे भेटलो होतो, तेव्हा युवराज म्हणाला होता, आजपासून ही आपली जागा आहे. आपण जेव्हा जेव्हा भेटू इथेच भेटू. जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हाही इथेच यायचं. जेव्हा आपली मुलं होतील तेव्हाही इथेच आणायची. आणि जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हाही हीच आपली जागा असेल. युवराजच्या डोळ्यात जुगनूसारखी चमक होती, चेहऱ्यावर एक खरीखुरी खुशी होती. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तर संपूर्ण आयुष्याची योजना तयार केली होती. त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता. तो माझ्यावर किती प्रामाणिक प्रेम करतो याची मला पूर्ण जाणीव झाली होती. मी मनातल्या मनात प्रार्थना केली होती की आपलं एकत्र असणं कायम राहावं. पण नेहमीच असं होत नाही की आपली प्रत्येक प्रार्थना पूर्ण होते. काही प्रार्थना अपूर्ण राहतात आणि पश्चाताप हुरहुर आणि कदाचित म्हणून आपल्या मनात कायमचं घर करतात. युवराज देखील माझ्या आयुष्यात कदाचित पश्चाताप आणि हुरहुर बनून राहिला होता. पण त्यावेळी मी अजाण होते. जग खूप रंगीबिरंगी उजळ आणि सुंदर वाटायचं. जीवनातील कटुता काय असते हे तर मी अजून अनुभवलंच नव्हतं. युवराज माझ्या शेजारी उभा राहून माझा हात धरतो आणि मग त्यावर ओठ टेकवत चमकत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून म्हणतो, तू आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्यासोबत राहशील ना? वचन दे की कधीच मला सोडून जाणार नाहीस. परिस्थिती कशीही झाली तरी तू त्याला धीराने सामोरी जाणार. त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक विचित्र उदासी जाणवत होती. मला एक अस्वस्थ भीती वाटायला लागली की काहीतरी असं झालंय का जे युवराजच्या मनात आपल्याला वेगळं होण्याची भीती निर्माण करतंय. एक मोठं सावट होतं जे माझ्या मनावर अधिराज्य गाजवत होतं. मी घाबरलेल्या नजरेने युवराजकडे पाहून विचारलं, काय झालंय? असं काही झालंय का ज्यामुळे तुला वाटतंय की आपण दोघं वेगळे होणार? माझं बोलणं ऐकून युवराजने डोळ्यात पाणी आणूनच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, तू मला गरजेपेक्षा जास्त समजतेस. इतकंही समजू नकोस. मी फक्त तसंच तुझ्याकडून वचन घ्यायचो की तू आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत राहशील. कधीही मला एकटं सोडणार नाही. मीही डोळ्यात अश्रू घेऊन हसत हसत मान हलवली होती. हेच ते वचन होतं जे पुढे जाऊन मला वेदना देणार होतं. आणि युवराज जो कधी माझ्यावर जीव टाकायचा, तोच या वचनांपासून मागे हटणारा ठरणार होता.
नजरेसमोर नहरच्या त्या काठावर मी युवराजच्या खांद्यावर डोकं ठेवून घालवलेले अनेक क्षण तरळू लागले. किती आठवणी होत्या ज्यामध्ये युवराज माझ्यासोबत होता, आणि त्या माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर आठवणी होत्या. मी जड पावलं टाकत परीच्या खोलीकडे गेले होते, पण तिला उदास पाहून मलाही दुःख झालं. परी माझी बाळा, माझं बोलणं समजून घे. मी तुझी वैरी नाही. फक्त हा भ्रम आपल्या मनातून काढून टाक. हवं तर तू तुझ्या वडिलांना सगळं सांग. मला त्यांच्या नजरेत खाली घाल, पण आपल्या आयुष्याचं नुकसान करू नको. मी तुला सगळं खरं सांगितलंय. मग माझ्या बोलण्यावर विश्वास का नाही ठेवत? तू केवळ स्वतःचं नाही तर माझंही आयुष्य बर्बाद करत आहेस. प्रत्येक माणूस आपल्या निर्णयाचा स्वतः जबाबदार असतो, पण तू अजून अपरिपक्व आहेस. आजच्या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी उद्या कोणावर टाकशील? मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्या कुठल्याच बोलण्याचा तिच्यावर काही परिणाम होत नव्हता. एक आई म्हणून माझं कर्तव्य होतं की मी तिला समजावं, आणि तेच करून मी जड अंतकरणाने माझ्या खोलीत परतले, जिथे सुजय माझी वाट पाहत होते. त्यांनाही परीच्याच विषयावर बोलायचं होतं, पण मी डोकेदुखीचं कारण सांगून पलंगावर झोपले. मी त्यांना काय सांगणार? ती परी जी मला जीवापेक्षा जास्त प्रिय होती, तीच आता मला तिची सगळ्यात मोठी शत्रू समजत होती, आणि तेही एका छोट्याशा कारणावरून. मी तिला दलदलीत पडण्यापासून वाचवू इच्छित होते, पण ती मला स्वार्थी समजत होती आणि मला सावत्र आई म्हणून टोमणे मारून गेली होती. पण मला आजही तो दिवस स्पष्ट आठवतो, जेव्हा तिची तब्येत खूपच बिघडली होती, आणि मी तिच्यासाठी जे करून दाखवलं होतं, जे कदाचित तिची जन्मदात्री आईही करू शकली नसती. आणि हे शब्द होते सुजयचे, जो माझ्या कुठल्याच चांगुलपणाला महत्त्व देत नव्हता. मला आजही आठवतं, अचानक तिची तब्येत खालावली होती. तिला मूत्रपिंडात तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. जेव्हा तिला डॉक्टरकडे नेलं आणि सगळे तपासणी अहवाल आले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की परीचं एक मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालं आहे आणि दुसऱ्यातही संसर्ग झाला आहे. निकामी मूत्रपिंड काढून टाकलं तरी दुसऱ्या संक्रमित मूत्रपिंडासह परी जिवंत राहू शकणार नाही. तात्काळ मूत्रपिंड दान करणं गरजेचं होतं, पण कोणताही डोनर मिळत नव्हता. तिची अवस्था दिवसेंदिवस खालवत चालली होती आणि तिचं दुःख मला सहन होत नव्हतं. मी माझं मूत्रपिंड परीला दान करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा माझे तपास झाले तेव्हा माझं मूत्रपिंड तिच्याशी जोडलं. अशा प्रकारे मी माझं मूत्रपिंड देऊन तिचा जीव वाचवला होता. त्यानंतर परी मला खूपच प्रेम करायला लागली होती, आधीपेक्षा अधिक. पण हे सगळं फक्त 3 महिन्यापर्यंतच टिकलं. 3 महिन्यांनंतर अचानक तिच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती माझ्यापासून दुरावू लागली. मी तिच्याजवळ जाऊन बोलायला लागले तरी ती चिडचिडी वाटायची. मला वाटायचे की मी तिला माझं मूत्रपिंड देऊन आमचं नातं आणखीच घट्ट केलं आहे. एक असं नातं ज्याला काही नाव देता येणार नव्हतं. आता ते एकाच शरीराचं नातं बनलं होतं, पण तरीही ती माझ्यापासून दूर जात होती आणि मला त्याचं कारण कळत नव्हतं. पण जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा माझेच होश उडाले. एक दिवस मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत होते, तेव्हा परी माझ्याजवळ येऊन उभी राहिली. खूप दिवसांनी ती अशा प्रकारे माझ्याजवळ आली होती. मी आनंदाने तिच्याकडे पाहिलं. कदाचित तिला कळून चुकलं होतं की ती मला खूपच दुर्लक्षित करत आहे आणि मला वेळ देत नाही. पण ती तर मला एक बातमी सांगायला आली होती आणि माझ्या आयुष्यातून काहीतरी हिरावून नेण्यासाठी. मी लग्न करणार आहे. तिने अचानक जणू काही माझ्या डोक्यावर बॉम्ब फोडला. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिलं. अरे वा, ही तर फार चांगली गोष्ट आहे. सांग, कोण आहे तो मुलगा? तुला कोणी आवडला आहे की मी तुझ्या पप्पांशी तुझ्या लग्नाबद्दल बोलू? मी तिला विचारलं. नाही, मला एक मुलगा आवडतो आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. याशिवाय जर तुम्ही माझं लग्न कुण्या दुसऱ्याशी लावण्याचा प्रयत्न केला तर मी माझं आयुष्य संपवून टाकेन. यावेळी मी अधिकच चकित झाले. ती तर घराबाहेर फारशी जातही नसे, मग तिने कधी आणि कुठे कोणाला आवडलं? मला काहीच कळत नव्हतं. ठीक आहे,
सांग, कोण आहे तो मुलगा? मी विचारलं. तुम्हाला तो खूप चांगलं माहीत आहे. कदाचित तुम्ही आमच्या लग्नाला विरोधही कराल, पण मी तुम्हाला आधीच चेतावणी देते, त्याच्याशिवाय मी कुणाशीही लग्न करणार नाही. आणि जर तुम्ही आमच्यात यायचा प्रयत्न केला तर मी तुमचं आणि पप्पांचं नातं तोडून टाकीन. त्यांना तुमचं खरं रूप दाखवून देईल. परी तिरस्काराच्या सुरात जणू विष ओकत होती आणि तिच्या बोलण्यामुळे मी आतून हादरून गेले होते. एवढे दिवस तिच्या वागणुकीतले बदल मी पाहतच होते, पण ती इतकी बदलेल हे मी स्वप्नातही विचारलं नव्हतं. सांग, तो मुलगा कोण आहे आणि तू माझं आणि तुझ्या पप्पांचं नातं कसं तोडशील याचंही स्पष्टीकरण दे. आता मलाही राग आला होता आणि मी तीव्र आवाजात विचारलं. तेव्हा तिने जे नाव घेतलं ते ऐकून मी स्तब्ध झाले. ती दुसऱ्या कुणाची नव्हे तर युवराजचीच, त्याच्याशी लग्न करण्याची गोष्ट करत होती. हे नाव माझ्या हृदयात लहानपणापासून कोरलेलं होतं आणि आजही तिथे एका प्रतिध्वनीसारखं गुणगुणत असायचं. पण परीच्या तोंडून हे नाव ऐकून माझ्यात एक विचित्र अस्वस्थता पसरली. माझं मन म्हणत होतं, तिला उचलून कुठेतरी दूर फेकून देऊ आणि पुन्हा कधीच तिचं तोंड पाहू नये. ती माझ्या युवराजबद्दल बोलत होती, त्याच्याशी लग्न करायचं म्हणत होती. मला तिच्यावर अमाप राग येत होता. जरी माझं आता युवराजशी कोणतंही नातं शिल्लक नव्हतं, तरीही मी आतून अस्वस्थ झाले होते. एका क्षणासाठी मी मनाशी मान्यही केलं की कदाचित तो काही दुसरा युवराज असेल, पण ती ज्या पद्धतीने माझ्याशी बोलली होती त्यामुळे मला समजून गेले की तो दुसरा कोणी नाही तर माझा तोच युवराज आहे. आणि तिला आमच्या भूतकाळातील प्रेम कहाणीची संपूर्ण माहिती आहे. ती कहाणी जी अजून इतकी जुनीही झाली नव्हती. परी तिचं सगळं बोलून स्वयंपाकघरातून निघून गेली होती आणि मी गॅस बंद करत तिथेच जमिनीवर बसून गेले. नशिबाने मला आणि युवराजला एकत्र येऊ दिलं नव्हतं, पण मी त्याचं लग्न परीशी होऊ देऊ शकत नव्हते. माझ्यात इतकं धैर्य नव्हतं की स्वतःच्याच हातांनी त्याचं लग्न परीशी करून देईल आणि मग आयुष्यभर त्यांना एक विवाहित जोडपं म्हणून पाहत राहीन. माझ्यासाठी हे खूप वेदनादायक होतं, जसं कधी युवराजसाठी माझं लग्न एक मोठा दुःखद प्रसंग ठरला असेल. पण मी तरी काय करू शकले असते. तेव्हा मीही असहाय्य होती. मनापासून इच्छा असूनसुद्धा त्याला या यातनेतून मी मुक्त करू शकले नव्हते. जेव्हा युवराजने आपल्या घरी लग्नाची गोष्ट काढली तेव्हा घरात जणू वादळच आलं होतं. मी सुद्धा माझ्या आईला माझा विश्वास समजून युवराजबरोबरच्या माझ्या प्रेमाच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्याऐवजी की आई मला युवराजसोबतचं नातं मान्य करेल किंवा मला धीर देईल, उलट तिनं मला चापट्या मारायला सुरुवात केली. मी आईच्या या रागीट वागण्याने धक्का खाल्ला. मी तिची लाडकी होते. तिनं कधी मला रागवलेही नव्हतं आणि आज ती सलग चापट्या मारत होती. मी शांतपणे मार खाल्ला. जेव्हा तिचे हात थांबले, ती थकल्यासारखी खाली जमिनीवर बसली आणि रडू लागली. माझ्या एकुलत्या एक मुलीचं प्रेमात पडणं ठीक आहे, पण बघ ती कुणावर प्रेम करते, जिथे या नात्याचं लग्नात रूपांतर कधीच होऊ शकणार नाही. बाळा, युवराजला विसर. हेच तुझ्या भल्याचं आहे. तुझे वडील कधीच या नात्यासाठी तयार होणार नाही, असं रडत रडत आईने सांगितले आणि माझं सारं अंग थरथरलं. युवराजपासून दूर होणं मला कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हतं. एखादा माणूस आपला संपूर्ण जिवंतपणा गमावूनही जगू शकतो का? आई प्लीज, असं करू नकोस. माझ्यावर हे अत्याचार करू नको. मी युवराजशिवाय जगू शकत नाही. मी रडत रडत आईच्या पायात पडले. तरीही आई लाचार वाटत होती. तिनं मला खांद्याने उचलून मिठी मारली आणि म्हणाली, बेटा बघ, मी मान्य करते की युवराजच्या कुटुंबाशी आपले खूप चांगले संबंध होते. आपण त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतो. वहिनी आणि भाऊसाहेबही खूप चांगले आहेत, पण आता त्यांच्या प्रतिष्ठेत खूप वाढ झाली आहे. वहिनीच्या बोलण्यात अहंकार दिसतो. आपला आता काही जुळवून घेणं शक्य नाही. युवराज कधीच आपल्या घरच्यांना या नात्यासाठी तयार करू शकणार नाही. मी आतून झटपटत होते. मी आईला विश्वास दिला होता
की युवराज त्याच्या कुटुंबाला समजावून माझा प्रस्ताव घेऊन येईल. पण त्या दिवशी आईला सगळं सांगण्याचा काही उपयोग झाला नाही, उलट नुकसानच झालं. आईने माझं घराबाहेर जाणं बंद केलं. आता मी युवराजला सगळी परिस्थितीही सांगू शकत नव्हते. म्हणून मी एक चिठ्ठी लिहिली आणि गल्लीतील एका मुलाला भरपूर पैसे देऊन ती युवराजला पोहोचवण्यासाठी दिली. पण माझं दुर्दैव असं की ती चिठ्ठी युवराजला मिळण्याऐवजी त्याच्या आईला मिळाली. तो मुलगा त्यांच्या घरी जाऊन ती चिठ्ठी युवराजच्या आईच्या हातात देऊन आला आणि मग एक नाट्यच घडून आलं. युवराजची आई आमच्या घरी आली आणि माझ्या आईची फार मोठी अपमानास्पद वागणूक करून गेली. तर युवराज आधीच त्याच्या घरी माझ्याशी लग्नाबाबत बोलला होता आणि तिथेही भांडण सुरू झाली होती. म्हणूनच त्या दिवशी नहरच्या काठावर युवराज भीतीने भरलेला होता. त्याच्या घरचे आमच्या लग्नासाठी तयार नव्हते आणि तो मला गमावण्याच्या भीतीने त्रस्त होता. असो, घरात वाद चालूच होते. जेव्हा युवराजची आई आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबाची अब्रू धुळीत मिळवून गेली, तेव्हा माझा संयम संपला. मी माझ्या घरच्यांना आणखी अपमानित होताना पाहू शकत नव्हते. आणि त्याच दिवशी पप्पांनी त्यांच्या इज्जतीचं प्रतीक पगडी माझ्या पायात ठेवली होती आणि म्हणाले होते, आपल्या इज्जतीची लाज राख, कारण माझी चिठ्ठी पकडली गेली होती आणि त्यामुळे सगळ्या गल्लीत माझी बदनामी झाली होती. त्याच दरम्यान एका नातं जमवणाऱ्या बाईने सुजयचं नातं घेऊन येऊन सल्ला दिला, चांगलं घराणं आहे, श्रीमंत लोक आहेत, खाण्यापिण्याचं घर आहे, याच नात्याला होकार द्या, नाहीतर कदाचित तुमच्या मुलीसाठी पुढे काही नातं मिळणार नाही, कारण आता तिची बदनामी सगळ्या लोकांमध्ये पसरली आहे. युवराज त्याच्या प्रयत्नात लागलेला होता, पण मी मात्र हार मानली होती. मी पप्पांची पगडी उचलली आणि त्यांच्या डोक्यावर ठेवली. मी ना फक्त माझ्या चुकीबद्दल त्यांची माफी मागितली, तर त्यांच्या इच्छेप्रमाणे लग्न करण्यास होकारही दिला. अशा रीतीने काहीच दिवसात माझं लग्न सुजयसोबत ठरवलं गेलं. ज्या दिवशी माझं लग्न होऊन मी सासरी चालली होती, वरात निघताना मी युवराजला गल्लीत उभा पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याची अवस्था पूर्वीपेक्षा खूपच खराब दिसत होती. कदाचित तो आजारीही राहिला असेल. माझं हृदय अक्षरशः तुटून गेलं. पण आता मी दुसऱ्याची पत्नी बनले होते, त्यामुळे मी माझी नजर वळवली. माझ्या लग्नाचा तो दिवस माझ्या माहेरचा शेवटचा दिवस ठरला. त्यानंतर मी कधीही माहेरी परत गेले नाही. सुजयही पारंपरिक विचारसरणीचा होता. त्यानेही कधी या विषयावर काही विचारलं नाही. मी मात्र इथे युवराजच्या आठवणीत दिवसेंदिवस आतून कोसळत राहिले. पण नंतर काही काळाने मी स्वतःला सावरलं आणि युवराजच्या आठवणी हृदयाच्या एका कोपऱ्यात दफन करून स्वतःला व्यस्त ठेवलं. पण आज परीने लग्नासाठी युवराजचं नाव घेतलं आणि माझ्या जुन्या जखमा पुन्हा उघड्या झाल्या. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. माझ्या मनात भीती घर करू लागली. वाटू लागलं की कदाचित युवराज आता सूट घेण्यासाठी परत आलाय आणि काही अंशी ते खरंही होतं. मी त्याच्यासोबत जे काही केलं होतं त्यानंतर त्याचं नाराज होणं, बदला घेणं योग्यच होतं. आणि जर तो बदला घेण्यासाठी माझ्या आयुष्यात परत आलाय, तर तो जी काही शिक्षा देईल ती मी शांतपणे सहन करीन. कधी मी माझ्या आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न करून त्यांच्या इज्जतीला वाचवलं होतं, आता माझ्या प्रेमाच्या इज्जतीला निभावून न्याय द्यायचा होता. युवराज मला काहीही शिक्षा देईल ती माझ्यासाठी प्रत्येक वेदनेपासून मुक्ती ठरेल. मी परीला सांगितलं, युवराजला सांग, तो नातं घेऊन आपल्या घरी यावं. युवराज पहिल्यांदा नातं घेऊन आला. तो पूर्ण शांत भावनेने उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. परीच्या वडिलांनी त्याला हात पकडून बसवलं. युवराजची आईसुद्धा सोबत आली होती आणि थोडीशी अस्वस्थ होऊन माझ्याकडे पाहत होती. युवराज 6 वर्षांनी लग्नासाठी तयार झाला होता, त्यामुळे त्याची आई कुठलाही त्रास, भांडण होऊ नये म्हणून सतर्क होती. पण जेव्हा त्यांना कळालं की युवराज ज्या मुलीशी लग्न करणार आहे ती माझी सावत्र मुलगी आहे, तेव्हा त्या पूर्णपणे गोंधळल्या. तरी काहीही न बोलता शांतपणे ते निघून गेल्या. त्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझ्या मनात मात्र खूप अस्वस्थता होती.
युवराजच्या डोळ्यात पुन्हा एकदा मी माझ्यासाठी त्याच जुन्या वेदना भरलेल्या भाव पाहिला. पण जसं माझ्या लग्नाच्या दिवशी मी त्याच्या वेदनेनं काहीच करू शकले नाही, तसंच आजही मी काहीच करू शकत नव्हते. आणि मग मी ठरवलं की मी त्याला एकट्यात भेटेन. 6 वर्षानंतर मी पुन्हा एकदा माझ्या माहेरी परत आले. काही वेळ आईजवळ बसून बोलले आणि नंतर थेट युवराजच्या घरी गेले. युवराज आणि त्याची आई यांनी कदाचित याची कल्पनाही केली नव्हती की मी अचानक त्यांच्या घरी येईन. युवराज मला पाहून पुन्हा तसाच भावूक झाला, जसा तो आधी व्हायचा. गेलेल्या काळानं माझ्या चेहऱ्यावरही बरंच काही उमटलं होतं. मीही आता युवराजसारखेच उदास आणि निस्तेज झालेली होते. चेहऱ्यावर पूर्वीचं तेज नव्हतं. जर युवराजनं माझ्या विना दुःख सहन केलं असेल, तर मीही त्याच्या आठवणीत स्वतःला पार घालवून बसले होते. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहून शब्दांशिवाय सगळं समजून घेतलं. आणि नंतर जेव्हा मी परीच्या नात्याला मान्यता देऊन परत जायची तयारी करत होते, तेव्हा युवराजच्या आवाजानं मला थांबवलं. निधी, माझं ऐक जरा, तो म्हणाला. मी परीबरोबर एक नवीन आयुष्य सुरू करायचं ठरवलं होतं, पण मला माहीतच नव्हतं की ती तुझी सावत्र मुलगी आहे. जर मला याची थोडीशीही कल्पना असती तर मी कधीही परीशी नातं जोडलं नसतं. तुला वाटत असेल की मी बदला घ्यायला आलोय, पण माझ्यावर विश्वास ठेव. मला खरंच काहीच माहीत नाही की तू त्या घराचा एक भाग आहेस. त्याचे शब्द अगदी विनवणीच्या सुरात होते, जणू आजही माझ्या त्याच्यावरचा विश्वास त्याचं जीवन मरणाचं कारण होतं. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मी त्याच्याकडे वळाले आणि म्हणाले, युवराज, आजही माझ्या मनात फक्त तूच आहेस. मी आजही तुझ्यावरच प्रेम करते. हो, मी माझ्या आईवडिलांची इज्जत वाचवली, त्यांच्या इच्छेने लग्न केलं आणि तुला शिक्षा दिली. पण विश्वास ठेव, मी कधीच तुझ्या आठवणींपासून दूर गेले नाही. तुला अशा अवस्थेत पाहून मला अजूनच त्रास होतोय. तू परीशी लग्न करू शकतोस, मला काहीही अडचण नाही. आधी वाटले होते की कदाचित तू सूड घ्यायला परत आला आहेस, पण आता तुझ्या नकाराने हे स्पष्ट झालं आहे की तू खरंच प्रामाणिक आहेस. परी मला माझ्या सख्या मुलीप्रमाणे प्रिय आहे. कृपया तिला त्रास देऊ नको किंवा तिला तुझ्या सूडाच्या आगीत झोकून देऊ नको. आता मी निघते. स्वतःची काळजी घे. मी इथे फक्त तुझ्या प्रेमाची खरी भावना समजून घेण्यासाठी आले होते आणि आता मला खात्री आहे की तू एक दिवस परीवरही खरं प्रेम करशील. हो, आत्ताच तू तिच्याबरोबर आयुष्य घालवायची इच्छा व्यक्त केली आहेस. हे बोलून मी गेट पार केलं आणि बाहेर निघून गेले. पण युवराज तिथेच थिजल्यासारखा उभा राहिला. त्यानंतर त्याने परीशी लग्न करण्यास नकार दिला. परी खूप रडली, किंचाळली, पण तिने तिच्या वडिलांना काहीही सांगितलं नाही. ती आपल्या दुःखात शांतपणे विरघळत राहिली. मी तिला समजावण्याचा, धीर देण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. कारण ती युवराजच्या प्रेमात खूप खोलवर बुडाली होती. काही दिवसांनी तिनं मला सांगितलं की तिची आणि युवराजची ओळख अगदी अचानक झाली होती आणि त्यानंतर 2 वर्ष ती त्याच्या मागे लागून होती. खूप प्रयत्नांनंतर युवराजने तिच्याशी बोलणं केलं आणि तिला त्याच्या आयुष्यात स्थान दिलं. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि एक दिवस युवराजने तिला आपल्या भूतकाळाची सगळी गोष्ट सांगून टाकली. त्यानं त्याच्या जुन्या प्रेमाचं नाव आणि तिच्या पतीचं नावसुद्धा सांगितलं. पण परीने मात्र त्याच्यापासून एक मोठी गोष्ट लपवली होती की मी तिची सावत्र आई आहे. तिला वाटलं होतं की जेव्हा युवराज पूर्णपणे तिच्या प्रेमात पडेल, तेव्हा घरी नातं घेऊन आल्यावर मला त्यांच्यासमोर पाहूनही तो हे नातं स्वीकारेल. पण तसं झालं नाही. युवराज आजही तुमच्यावर प्रेम करतो, असं तिने मला सांगितलं. माझा तुमच्यावर कोणताही राग किंवा द्वेष नाही, ती म्हणाली. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही त्याला सोडून चुकीचं केलं. असा खरा प्रेम करणारा माणूस नशिबाने मिळतो. तुम्ही त्याला का सोडलं? हे ऐकून मीही परीसमोर फुटफुटून रडले आणि तिला सांगितले की मी कशाप्रकारे माझ्या आईवडिलांपुढे हतबल झाले.
त्यांच्या इज्जतीसाठीच मी युवराजपासून दूर गेले. माझ्या लग्नाच्या 1 दिवस आधीही युवराजने मला एक संदेश पाठवला होता. आता दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. चल आपण पळून जाऊन लग्न करूया. पण मी तरीही त्याचं ऐकलं नाही. एकदा बलिदान देण्याचं ठरवलं होतं तर मग आरडाओरडा कशाला? म्हणून मी शांतपणे माझं प्रेम त्यागून बसले. मी रडत रडत तिला सगळी खरी गोष्ट सांगितली. त्या दिवसापासून ती माझी जिवलग बनली. आता जेव्हा मला युवराजची आठवण येते तेव्हा मी परीशी बोलते आणि जेव्हा परीला त्याची आठवण येते ती माझ्याकडे येते आणि त्याच्या आठवणी शेअर करते. हो, मी कदाचित माझ्या पतीच्या दृष्टीने चुकीची ठरत असेन, पण मला या चुकीसाठी माझ्या आईवडिलांनीच भाग पाडलं. आमच्या दोघांच्या दुराव्यात जितका दोष माझ्या पालकांचा होता त्याहून अधिक युवराजच्या पालकांचा होता. जर त्या दिवशी युवराजच्या आईने आमच्या घरी येऊन असा मोठा तमाशा केला नसता तर कदाचित आम्ही कधीच वेगळे झालो असतो. मी आजही युवराजच्या आठवणींच्या आधारावरच जगते. परीचं लग्न झालं आहे आणि ती आपल्या पतीसोबत सुखी आहे. युवराजबद्दलही ऐकलंय की त्याचा साखरपुडा झाला आहे आणि तो लवकरच लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाची बातमी ऐकूनही मला आनंदच झाला, कारण मी त्याला आयुष्यभर फक्त आठवणीत कैद करून एकटं ठेवू इच्छित नव्हते. तर मित्रांनो, आशा आहे की आमची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद.